मित्रो नमस्कार, जय भीम. ज्या ज्या महामानवांनी मानव जातीला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला त्या सर्व महामानवांच्या विचाराला व कृतीला अभिवादन करतो व आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्यवीरांनी लढा दिला त्या सर्व क्रांतिकारांना प्रथम त्रिवार वंदन करतो. मित्र, एक विचारवंत म्हणतात, तुमच्या देशातल्या तरुणांच्या मुखात जे गाणं आहे ते गाणं समजून घेऊन मी तुमच्या देशाचं भविष्य सांगू शकतो. काही दिवसाखाली पुष्पा 2 चित्रपट रिलीज झालं होतं. खूप मोठ्या प्रमाणात तो चित्रपट चालला, भरपूर लोक पाहण्यास आले आणि चित्रपट पाहण्यासाठी त्या चित्रपटातला नायक अल्लू अर्जुन तेथे आला होता. खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती, म्हणून त्या ठिकाणी गोंधळ उडाला. त्या गोंधळात एक महिलेचा मृत्यू देखील झाले. तिथले प्रशासन व तिथला ऍक्टर आणि तिथले लोक त्या गोष्टीला जबाबदार होते. मला हे सांगायचं आहे, ज्या कहाणीमध्ये कुठलंच तथ्य नाही आणि त्या गोष्टीमुळे आपल्या ज्ञानामध्ये कुठलंच भर पडणार नाही, तरी पण आपण अशा गोष्टींना किती डोक्यावर घेतो. असंच काही वर्षाखाली बाहुबली चित्रपट आला आणि त्या दुसऱ्या बाहुबलीची वाट पाहत होते. त्याचं कारण होतं, कटप्पाने बाहुबली को क्यों मारा. आमच्या मनामध्ये पडलेला हा प्रश्न होता. आमच्या तरुणांच्या मनामध्ये हा प्रश्न पडला पाहिजे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी लोकांना असं आव्हान का केले होते, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. तेव्हाच कुठेतरी महामानवांना व क्रांतिकाऱ्यांना खरं अभिवादन होईल. नेताजी सुभाषचंद्र बोस सरकारी नोकरी केली नाही. देशाची सेवा आणि ब्रिटिशांची नोकरी एकाच वेळेस करता येत नाही, म्हणून त्यांनी कुठलीही नोकरी केली नाही. कोलकात्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक देशबंधू चित्तरंजन दास यांच्या कार्याने प्रभावित झालेले नेताजी सुभाषचंद्र बोस यांची दासबाबू बरोबर काम करण्याची इच्छा होती. इंग्लंडहून त्यांनी दासबाबूंना पत्र लिहून त्यांच्या बरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. इंग्लंडहून परतल्यानंतर ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले. मुंबईत गांधीजी मनी भवन नामक वास्तूमध्ये वास्तव्य करत होते. तेथे जुलै 20, 1921 रोजी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले. गांधीजींनी देखील कोलकात्याला जाऊन दासबाबूंबरोबर काम करण्याचा सल्ला दिला. मग सुभाषबाबू कोलकात्याला आले व दासबाबूंना भेटले. दासबाबूंना त्यांना पाहून फार आनंद झाला. त्या काळी गांधीजींनी इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये असहकार आंदोलन चालवले होते. दासबाबू बंगालमध्ये ह्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू ह्या आंदोलनात सहभागी झाले. जानेवारी 26, 1931च्या दिवशी कोलकात्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकावत एक विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबूंना तुरुंगात टाकले. सुभाषबाबू तुरुंगात असताना गांधीजींनी इंग्रज सरकार बरोबर तह केला व सर्व कैद्यांना सुटका करण्यात आली. मित्रहो, सुभाषचंद्र बोस व गांधीजींमध्ये काही विचारांमध्ये मतभेद होते, पण सुभाषचंद्र बोस यांच्या मनामध्ये गांधीजींबद्दल नेहमी आदर होता आणि गांधीजीच्या मनामध्ये देखील सुभाषबाबूंबद्दल आदर होता. 1922 साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी कोलकाता महापालिकेची निवडणूक स्वराज्य पक्षाने लढवून जिंकली. स्वतः दासबाबू कोलकात्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळामध्ये महापालिकेचे काम करण्याची पद्धतच बदलून टाकली. कोलकात्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून त्यांना भारतीय नावे दिली गेली. स्वातंत्र्य लढ्यात प्राण अर्पण केलेल्या क्रांतिकारिकांच्या कुटुंबियांना महापालिकेत नोकरी मिळवून दिली. आजचे आपले राजकीय प्रतिनिधी स्वातंत्र्यवीरांना किंवा महामानवांना अभिवादन करायचे असेल तर त्यांचे विचार आपल्या कार्यात आणले पाहिजे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ज्या ज्या लोकांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपले प्राण गमावले त्यांच्या परिवाराला नोकरी दिली. जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन राष्ट्राच्या हितासाठी काम करणारे
क्रांतीवीर होते. आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे, म्हणजे 22 जुलै 1940 रोजी मुंबई येथे सुभाषचंद्र बोस यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली. या दोघांमध्ये देशाचे स्वातंत्र्य आणि देशातील जातीयता व अस्पृश्यता यावर चर्चा झाली. मित्रो, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व नेताजी सुभाषचंद्र बोस व भगतसिंग या सर्वांनी नुसतंच इंग्रजांपासून भारतीयांना स्वातंत्र्य द्यायचं नव्हतं. ज्या प्रकारे इंग्रज भारतीयांचं शोषण करायचे त्यापेक्षा जास्त शोषण भारतीय लोकांचं भारतीयांनीच करत होते. धर्माच्या आणि वर्णाच्या नावाने त्या शोषण करणाऱ्या विचारांपासून शोषित लोकांना स्वातंत्र्य करायचं होतं. या देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं, या देशातल्या प्रत्येक महिलांना सन्मान मिळाला पाहिजे, प्रत्येकाला दर्जेदार जीवनमान मिळाला पाहिजे, असा स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग आणि सर्व क्रांतिकारी विचारांमध्ये हा स्वातंत्र्य होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, माझ्या देशाचं स्वातंत्र्याचा प्रश्न आला तर माझ्या प्राणांची आहुती देईन. स्वातंत्र्य माझ्या प्राणापेक्षा जास्त महत्वाचे आहे, पण देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा माझ्या वंचित भारतीय समाजाला स्वातंत्र्य मिळणे हे पण तेवढेच महत्वाचे आहे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण 11 वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम 1921 साली त्यांना 6 महिन्याचा कारावास भोगावा लागला. 1925 साली गोपीनाथ साहा नामक एक क्रांतिकारी कोलकात्याचे पोलीस अधीक्षक चार्ल्स टेगार्ट यांना मारण्याचा प्रयत्नात होता, पण त्याने चुकून अर्नेस्ट डे नामक एका व्यापारी इसमाला मारले. यासाठी त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. गोपीनाथ फाशी गेल्यावर सुभाषबाबू जाहीरपणे जोरात रडले. त्यांनी गोपीनाथचा पार्थिव देह मागून घेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यावरून इंग्रज सरकारने अर्थ लावला की सुभाषबाबू ज्वलंत क्रांतिकारांशी संबंध ठेवतातच, परंतु तेच या क्रांतिकारांचे स्फूर्तिस्थान आहेत. ह्या कारणास्तव इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना अटक केली व कोणताही खटला न चालवताच त्यांनी अनिश्चित कालखंडासाठी म्यानमारच्या मंडारे कारागृहात बंदिस्त केले. 1938 साली गांधीजींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुभाषबाबूंची निवड केली होती, पण त्यांची विचारधारा डाव्या चळवळीशी निगडीत होत चाललेली म्हणून गांधीजींना सुभाषबाबूंची कार्यपद्धत पसंत नव्हती. या सुमारास युरोपात द्वितीय महायुद्धाची छाया पसरली होती. सुभाषबाबूंची इच्छा होती की इंग्लंडच्या कठीण परिस्थितीचा लाभ उठवून भारताच्या स्वातंत्र्य लढा अधिक तीव्र केला जावा. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत ह्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात ही केली होती. गांधीजी ह्या विचारसरणीशी सहमत नव्हते. शेवटी परिस्थिती अशी बनली की सुभाषबाबू काही कामच करू शकत नव्हते. अखेर एप्रिल 29, 1939 रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. इसवी सन 1939 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक हा एक राजकीय पक्ष निर्माण केला. दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्य लढा अधिक तीव्र करण्यासाठी जनजागृती सुरू केली. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. दुसरे महायुद्ध सुरू असताना तुरुंगात निष्क्रिय राहणे सुभाषबाबूंना शक्य नव्हते. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी सुभाषबाबूंनी तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा सरकारने त्याची सुटका केली, पण इंग्रज सरकार युद्ध काळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छित नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैद ठेवले. नजरकैदेतून निसटण्यासाठी सुभाषबाबूंनी एक योजना बनवली. जानेवारी 26, 1941 रोजी पठाणी वेशभूषेत मोहम्मद जियाउद्दीन असे नाव धारण करून ते पोलिसांची नजर चुकून घरातून निसटले. आराम से गाड़ी रोको.
बस इतना याद रखो, तुम इस गाड़ी के मालिक हो और मैं तुम्हारा ड्राइवर जियाउद्दीन। सुभाष चंद्र बोस। सुभान अल्लाह, क्या नजर रखते हैं दरोगा साहब। ये सुभाष बाबू के सगे भतीजे हैं। कभी सुभाष बाबू से मिलने का शरफ हासिल हुआ है आपको? जी नहीं। कभी ना कभी आपकी उनसे मुलाकात जरूर होगी। वैसे आगे धनबाद तक की सड़क पर कोई खतरा तो नहीं है ना? अरे हमारे रहते यहाँ खतरा कैसा है साला। और सुनो, गाड़ी जरा धीरे चलाना सड़क पर, जंगली जानवर सामने आ जाते हैं। और तुम जा रहे हो साहब के साथ? ड्रायव्हर हूं दरोगा साहब। शरद बाबू म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे मोठे भाऊ यांचे प्रथम पुत्र शशीर याने आपल्या गाडीतून त्यांना कोलकात्यापासून दूर गोमोह येथे पोहोचवले। गोमोह रेल्वे स्थानकावर फ्रंटियर मेल पकडून ते पेशावरला पोहोचले। पेशावर तिथे त्यांना फॉरवर्ड ब्लॉक मधील एक सहकारी मियां अकबर शाह भेटले। मियां अकबर शहानी त्यांची ओळख कीर्ती किसान पार्टीच्या भगतराम तलवारांशी करून दिली। भगतराम तलवारच्या सोबतीने सुभाषबाबू पेशावरहून अफगाणिस्तानच्या राजधानी काबूलच्या दिशेने निघाले। या प्रवासात भगतराम तलवार रहमत खान नामक पठाण बनले होते व सुभाषबाबू त्यांचे मुके बहिरे काका बनले होते। हा संपूर्ण प्रवास त्या दोघांनी डोंगरातून पायी चालत पूर्ण केला। काबूलमध्ये उत्तमचंद मल्होत्रा नावाचा एक भारतीय व्यापारी राहत होता। सुभाषबाबूंनी 2 महिने त्यांच्या घरी वास्तव्याला होते। ते त्यांनी प्रथम रशियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला। त्यात यश न आल्यामुळे त्यांनी जर्मन व इटालियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला। इटालियन वकिलातीत त्यांच्या प्रयत्नांना यश आले। जर्मन व इटालियन वकिलांनी त्यांना मदत केली। अखेर ओरलँडो मजुयुटा नामक इटालियन व्यक्ती बनून सुभाषबाबू काबूलहून रेल्वेने प्रवास करत रशियाची राजधानी मॉस्को मार्गे जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोहोचले। बर्लिन येथे सुभाषबाबू सर्वप्रथम रिबेनट्रोप आदी जर्मनीच्या अन्य नेत्यांना भेटले। त्यांनी जर्मनीत भारतीय स्वातंत्र्य संघटना व आझाद हिंद रेडिओ ह्या दोन्हीची स्थापना केली। ह्याच दरम्यान सुभाषबाबू नेताजी ह्या नावाने ओळखले जाऊ लागले। जर्मन सरकारचे एक मंत्री ॲडम फॉन ट्रॉट सुभाषबाबूंचे फार चांगले मित्र बनले। अखेर मार्च 29, 1942 रोजी सुभाषबाबू जर्मनीचे सर्वोच्च नेते हिटलर यांना भेटले। पण हिटलर यांना भारताच्या विषयात फारसा रस नव्हता। त्यांनी सुभाषबाबूंना सहकार्याची कोणतीही स्पष्ट वचनं दिली नाही। शेवटी सुभाषबाबूंना समजले की हिटलर व जर्मनी यांच्याकडून त्यांना फार काही मिळण्यासारखे नाही। त्यामुळे मार्च 8, 1943 रोजी जर्मनीतील किल बंदरात ते आबिद हसन सफरानी नामक साथीदारासह एक जर्मन पाणबुडीत बसून पूर्व आशियाच्या दिशेने निघाले। Welcome on board on U-180. I'm Captain Musenberg. Hello, Captain. Please come. Norden. Please make yourself at home. And in case you need any... याच जर्मन पाणबुडीत त्यांनी हिंदी महासागरातील मादागास्करचा किनारा गाठला। तेथे त्या दोघांनी भयंकर समुद्रात रबराच्या होडीने वाट काढत जपानी पाणबुडी गाठली। द्वितीय महायुद्धाच्या काळात कोणत्याही दोन देशांच्या नौसेनेच्या पाणबुड्यांच्या दरम्यान झालेली नागरिकांची ही एकमात्र अदलाबदल ही जपानी पाणबुडी मग त्यांना इंडोनेशियातील पादांग बंदरात घेऊन आली। द्वितीय महायुद्धाच्या काळात आझाद हिंद फौजेने जपानी लष्कराच्या साथीने भारतावर आक्रमण केले। आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी नेताजींनी चलो दिल्ली अशी हाक दिली। दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार बेटे जिंकली।
ही बेटे आरजी हुकूमत ए आझाद द हिंदच्या अनुशासनाखाली राहिली. नेताजींनी ह्या बेटांचे शहीद व स्वराज्य बेटे असे नामकरण केले. जुलै 6, 1944 रोजी आझाद हिंद रेडिओवरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. या भाषणाच्या माध्यमामधून नेताजींनी गांधीजींना जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व आरजी हुकूमत ए आझाद हिंद तथा आझाद हिंद फौज यांची स्थापना करण्याच्या मागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. या भाषणात नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले. मित्रो, आणखीन एक घटना मला सांगावंसं वाटते. बर्मा या देशामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी लोकांना आव्हान करीत होते, आपण सर्वजण भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग व्हा. त्यावेळेस एक विधवा समोर येते आणि आपल्या मुलाच्या हस्ते आपली संपूर्ण दागिने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना देण्यासाठी सांगते. पण नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, एवढं काय होईल लढाईसाठी. ती आई म्हणते, माझं घर आणि दुकान पण विकून देईन. पण आईला मागतात, तू आई तुझा मुलगा दे. तेव्हा ती आई म्हणते, मग माझ्यासाठी तर हा एकच मुलगा आहे. मग बोस म्हणतात, मी तुझा मुलगा नाही का? मग ते म्हणतात, तू आमच्या दोघांचीच आई नाहीस, तर तू संपूर्ण देशाची आई आहेस, भारत माता आहेस. असे म्हणून त्या आईचे आत्मविश्वास वाढवले. मित्रहो, स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सामील होते. तळागाळामधून लोक स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील होत होते. दुसऱ्या जागतिक महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर नेताजींनी नवा रस्ता शोधणे जरुरी होते. त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले होते. ऑगस्ट 18, 1945 रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. त्या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. या दिवसानंतर ते कधी कुणालाही दिसले नाहीत. ऑगस्ट 23, 1945 रोजी जपानच्या दमोई वृत्त संस्थेने जगाला कळवले की ऑगस्ट 18 रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले होते व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींची इस्पितळामध्ये निधन झाले. अपघातग्रस्त विमानात नेताजी सुभाषचंद्रसह त्यांचे सहकारी कर्नल हबीबुर रहमान होते. त्यांनी नेताजींना वाचवण्यासाठी प्रयत्नाची शर्त केली. त्यांना यश आले नाही. नेताजींच्या अस्थी जपानच्या राजधानी टोक्यो येथील रेनकोजी नामक बौद्ध विहारामध्ये ठेवण्यात आले. म्हणून मला सांगावंसं वाटते, आपले सुपर हिरो, आपले प्रेरणास्थान जर कोणी असतील तर ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि यांच्यासारखे सर्व क्रांतिकारी आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भात काही प्रेरणादायी वाक्य. मजा आएगा जब हमारा राज देखेंगे कि अपनी ही जमी होगी, अपना आसमां होगा, शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यही नामो निशान होगा. हमें सब सुखों को भूल जाना पड़ेगा, वतन के लिए दुख उठाना पड़ेगा. ए आजाद हिंद उठो, कमर बांधो, वतन लूट रहा है, बचाना पड़ेगा, हुक्म नेताजी का बजाना पड़ेगा. मित्र हो, समाजातल्या सर्व नवतरुणांना विनंती करतो, आपले खरे हिरोज म्हणजे देशासाठी व मानवाच्या हितासाठी लढणारे क्रांतिकारी आहेत. आपण त्यांना प्रेरणास्थान मानावं. धन्यवाद.